नमस्कार मित्रांनो, 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिनानिमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित ही प्रश्नमंजुषा आपल्यासाठी घेऊन आलो आहे. या प्रश्नमंजुषेचा पहिला प्रश्न आहे, प्राचीन महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला राजवंश कोणता? आणि याचे उत्तर आहे सातवाहन राजवंश. मित्रहो, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असे एकूण 460 वर्ष या सातवाहन राजवंशाने प्राचीन महाराष्ट्रावर राज्य केले आणि आपल्या मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही या राजवंशाची राजधानी होती. पुढचा प्रश्न, 6व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर कोणाचे राज्य होते? आणि याचे उत्तर आहे चालुक्य आणि राष्ट्रकूट घराणे. प्रश्न तिसरा, कोणत्या चालुक्य राजाच्या शिलालेखात महाराष्ट्र नावाचा उल्लेख आढळतो? आणि याचे उत्तर आहे पुलकेशी द्वितीय. चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय याच्या ऐहोळ शिलालेखामध्ये महाराष्ट्र या नावाचा उल्लेख त्याने केला आहे. प्रश्न चौथा, कोणत्या राष्ट्रकूट राजाच्या काळात वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झाली? आणि याचे उत्तर आहे कृष्ण पहिला. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या इसवी सन पूर्व 757 ते 783 या कालखंडामध्ये त्याने वेरूळ येथे लेणी क्रमांक 16 म्हणजेच या जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती केली. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये या कैलास मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. पाचवा प्रश्न, 12व्या शतकात कोणत्या राजघराण्याची महाराष्ट्रावर सत्ता होती? आणि याचे उत्तर आहे यादव घराणे. 6वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते नगर यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते? आणि याचे उत्तर आहे देवगिरी, ज्यालाच आपण दौलताबाद असे म्हणतो. देवगिरी या ठिकाणी असलेला जो किल्ला आहे तो यादव राजा पंचम भिल्लम याने 1187 मध्ये बांधला होता आणि हा किल्ला म्हणजेच यादवांचे राजधानीचे ठिकाण होते. प्रश्न 7वा, मध्ययुगात यादवांवरील कोणाच्या आक्रमणाने महाराष्ट्रात मुस्लिम सत्तांचा प्रारंभ झाला? आणि याचे उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी. मित्रहो, 1296 मध्ये या अल्लाउद्दीन खिलजीने यादव राजा रामचंद्र देव आणि त्याच्या देवगिरी राज्यावर आक्रमण केले आणि तेथूनच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम सत्तांचा प्रारंभ झाला. प्रश्न 8वा, 1327 मध्ये कोणत्या सुलतानाने दिल्लीवरून आपली राजधानी दौलताबादला स्थलांतरित केली? आणि याचे उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक. प्रश्न 9वा, 17व्या शतकात महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन झाली? आणि याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. 17व्या शतकात मुघलशाही आदिलशाही या सत्तांच्या गुलामगिरीतून येथील एकदेशीय रयतेला मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या दख्खनच्या पठारावर एक स्वतंत्र आणि सार्वभौम असं स्वराज्य निर्माण केलं आणि पुढील काळामध्ये या स्वराज्याचा विस्तार पार तामिळनाडूपर्यंत त्यांनी केला. प्रश्न 10वा, ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील कोणत्या शहराला महत्त्व प्राप्त झाले? आणि याचे उत्तर आहे मुंबई. म्हणजेच ब्रिटिश काळापासूनच मुंबई ही त्यांची प्रमुख वखार होती आणि मुंबईला आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं स्थान ब्रिटिशांनी दिलं आणि त्याचीच परिणती पुढे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईलाही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. पुढचा प्रश्न, ब्रिटिश काळात कोणत्या गव्हर्नर जनरलने सातारा आणि नागपूर संस्थान ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले? आणि याचे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. मित्रहो, 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने खालसा धोरण राबवले आणि त्या धोरणांतर्गत त्याने महाराष्ट्रातील सातारा आणि नागपूर ही संस्थाने खालसा करून ती ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन केली. पुढचा प्रश्न, लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतातील पहिली रेल्वे महाराष्ट्रातील कोणत्या भागात सुरू झाली? आणि याचे उत्तर आहे मुंबई ते ठाणे. मित्रो, 1853 मध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे
धावली आणि ती मुंबई आणि ठाणे या भागातून. 13वा प्रश्न, स्वातंत्र्य चळवळीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झाली? आणि याचे उत्तर आहे मुंबई. मुंबई येथेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशनही 1885ला पार पडले. पुढचा प्रश्न, 1937मध्ये त्रिभाषिक बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले मुख्यमंत्री कोण? आणि याचे उत्तर आहे बाळासाहेब गंगाधर खेर. 15वा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर भारतात भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? आणि याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. मित्रहो, 1953मध्ये तेलुगू भाषिक राज्य आंध्र प्रदेश याची निर्मिती झाली आणि या निर्मितीसाठी पोट्टी श्रीरामुलू यांनी त्या काळात आमरण उपोषण केलेलं होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर शासनाने आंध्र प्रदेश या तेलुगू भाषिक राज्याला मान्यता दिली. 16वा प्रश्न, जून 1948मध्ये नेमलेल्या कोणत्या कमिशनने भाषावार प्रांत रचनेला विरोध केला? आणि याचे उत्तर आहे धार कमिशन. मित्रहो, जून 1948मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर येथील राज्याच्या पुनर्रचनेसाठी अभ्यास करण्यासाठी श्याम कृष्ण धार यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यात आलं. मात्र या धार कमिशनने भाषावर प्रांत रचनेला येथे विरोध केला. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 1948मध्ये धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र स्थापनेला पाठिंबा देणारे निवेदन कोणी दिले? आणि याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मोठा पाठिंबा होता. 18वा प्रश्न, स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी कोणती चळवळ लढली गेली? आणि याचे उत्तर आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, जी 1946च्या नंतर प्रामुख्याने कार्यान्वित झाली. 19वा प्रश्न, विदर्भ मराठवाड्यासह मराठी भाषिकांचा महाराष्ट्र बनविण्यासाठी 28 सप्टेंबर 1953 रोजी कोणता करार करण्यात आला? आणि याचे उत्तर आहे नागपूर करार. 20वा प्रश्न, 1953 साली निर्माण झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? आणि याचे उत्तर आहे न्यायमूर्ती एस फाजल अली आणि त्यांच्या नावावरूनच या आयोगाला फाजल अली आयोग असेही म्हणतात. आणि 21वा प्रश्न, राज्य पुनर्रचना आयोगाचे म्हणजेच फाजल अली आयोगाचे इतर 2 सदस्य कोण होते? आणि याचे उत्तर आहे हृदयनाथ कुंजरू आणि प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ के.एम. पनिक्कर. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने राज्य पुनर्रचना आयोगासमोर कोणी बाजू मांडली? आणि याचे उत्तर आहे एस.एम. जोशी आणि धनंजय गाडगीळ. पुढचा प्रश्न, मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोठे करण्यात आली? आणि याचे उत्तर आहे पुणे. 6 फेब्रुवारी 1956ला या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी या संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी आचार्य आत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? आणि याचे उत्तर आहे दैनिक मराठा. या दैनिकातून या आंदोलनाची मोठी जनजागृती आचार्य आत्रे यांनी केली. 25वा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र लढ्यात किती जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली? आणि याचे उत्तर आहे 105. मित्रहो, या लढ्यासाठी म्हणजेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या प्रमुख मागणीसाठी 1955ला मुंबईमध्ये मोठा मोर्चा निघाला आणि या मोर्चावर अतिशय बेछूट गोळीबार त्या ठिकाणी करण्यात आला आणि या गोळीबारात या लढ्यासाठी 105 जणांनी हौतात्म्य पत्करले. 26वा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र लढ्यात 105 हुतात्म्यावर गोळीबार झाला तेव्हा मुंबईचे मुख्यमंत्री कोण होते? आणि याचे उत्तर आहे मोरारजी देसाई. मुळातच मोरारजी देसाई हे संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या पूर्ण विरोधामध्ये होते. त्यांना मुंबई महाराष्ट्राला मिळू द्यायची नव्हती, म्हणून या लढ्याच्या आंदोलकावर त्यांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यासाठी त्यांना आपले मुख्यमंत्रीपदसुद्धा नंतरच्या काळात सोडावे लागले. 27वा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र लढ्यात 105 हुतात्म्यावर गोळीबार झाल्याने संयुक्त महाराष्ट्र समितीने कोठे सत्याग्रह घडवून आणला? आणि याचे उत्तर आहे दिल्ली. पुढचा प्रश्न,
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील 105 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कोठे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले? आणि याचे उत्तर आहे फ्लोरा फाउंटन, मुंबई. 29वा प्रश्न. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीनुसार द्विभाषिक मुंबई राज्य कधी स्थापन झाले? आणि याचे उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. म्हणजेच फाजल अली आयोगाने शिफारस केली आणि त्या शिफारसीनुसार गुजरात आणि महाराष्ट्र असे द्विभाषिक राज्य स्थापन करण्यात आले आणि मुंबई ही त्यांची राजधानी करण्यात आली. पुढचा प्रश्न. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले? आणि याचे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. मुळात या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामुळे महाराष्ट्रातील जनमत हे केंद्र शासनाच्या विरोधात गेले होते आणि त्यामुळे ते जनमत किंवा त्यांचा रोष कमी करण्यासाठी मराठी भाषिक यशवंतराव चव्हाण यांनाच या द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. पुढचा प्रश्न. 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेतेपदाचा मान कोणाला मिळाला? आणि याचे उत्तर आहे डॉक्टर R.G. भंडारे, जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे अनुयायी होते. 32वा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्र लढा आणि केंद्राकडून महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायामुळे कोणी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला? आणि याचे उत्तर आहे C.D. देशमुख. मित्रो, C.D. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते पहिले भारतीय गव्हर्नरसुद्धा राहिलेले होते. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्रीपदाची त्यांच्यावर जबाबदारी होती. मात्र या भाषिक तत्वावर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्रात केंद्र शासनाकडून मोठा अन्याय झाला, त्यामुळे त्यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 33वा प्रश्न. द्विभाषिक मुंबई राज्यातून संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? आणि याचे उत्तर आहे 1 मे 1960. म्हणजेच महाराष्ट्रात चाललेला दीर्घकालीन संयुक्त महाराष्ट्राचा लढा यामुळे केंद्र शासन आणि पंडित नेहरू हे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी अनुकूल झाले आणि त्यातूनच पुढे 1 मे 1960 रोजी द्विभाषिक मुंबई राज्यातून गुजरात राज्य वेगळं करण्यात आलं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पुढचा प्रश्न. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाले तरी त्यात कोणत्या भागाचा समावेश झाला नाही? आणि याचे उत्तर आहे बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि डांग. मित्रहो, यापैकी बेळगाव सीमेचा प्रश्न म्हणजेच कर्नाटक महाराष्ट्राचा सीमा प्रश्न आजही सुरू आहे. पुढचा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि उपराजधानी कोणती ठरवण्यात आली? आणि याचे उत्तर आहे मुंबई ही राजधानी तर नागपूर ही उपराजधानी. पुढचा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान कोणाला मिळाला? आणि याचे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण, जे द्विभाषिक मुंबई राज्याचे सुद्धा मुख्यमंत्री होते आणि पुढे संयुक्त महाराष्ट्रातसुद्धा त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पुढचा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? आणि याचे उत्तर आहे श्री प्रकाश. मित्रहो, हे श्रीप्रकाश 1947 ते 49 या काळात पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त राहिले. पुढे 1949 ते 50 या काळात आसामचेही राज्यपाल होते. 1952 ते 56 मद्रासचे राज्यपाल राहिले आणि पुढे 56 ते 58 द्विभाषिक मुंबई राज्याचे, तर पुढे संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 1962पर्यंत ते संयुक्त महाराष्ट्राचे सुद्धा पहिले राज्यपाल राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात त्रिसदस्यीय पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? आणि याचे उत्तर आहे 1 मे 1962. मित्रहो, वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिसदस्यीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. पुढचा प्रश्न. यशवंतराव चव्हाण नंतर महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण झाले? आणि याचे उत्तर आहे मारोतराव कन्नमवार. कारण 1962ला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना
संरक्षण मंत्री म्हणून केंद्रामध्ये जावे लागले आणि म्हणून त्यांच्या जागेवर मारुतराव कन्नमवार हे 1 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर कोण कार्यरत होते? आणि याचे उत्तर आहे वसंतराव नाईक, जे डिसेंबर 1963 ते फेब्रुवारी 1975 असे एकूण 11 वर्ष ते मुख्यमंत्रीपदावर राहिलेले आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांच्यामध्ये सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले एकमेव मुख्यमंत्री म्हणजेच वसंतराव नाईक होय. पुढचा 41वा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेची सध्याची सदस्य संख्या किती आहे? आणि याचे उत्तर आहे 288. म्हणजेच महाराष्ट्रात विधानसभेचे 288 आमदार आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेची सध्याची सदस्य संख्या किती आहे? आणि याचे उत्तर आहे 78. म्हणजेच महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये 78 आमदार आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? आणि याचे उत्तर आहे 36 जिल्हे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? आणि याचे उत्तर आहे 1 मे. कारण 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यामुळे 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, 1 मे या महाराष्ट्र दिनादिवशी अजून कोणता दिन साजरा केला जातो? आणि याचे उत्तर आहे मराठी राजभाषा दिन. कारण मराठी ही आपल्या राज्याची अधिकृत राजभाषा म्हणून तिला मान्यता देण्यात आली आणि त्यामुळे 1 मे या दिवशीच मराठी राजभाषा दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, 1 मे हा मराठी राजभाषा दिन कधीपासून साजरा करण्यास सुरुवात झाली? आणि याचे उत्तर आहे 1965 पासून. म्हणजे 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि पुढे 1965 पासून मराठी भाषेलासुद्धा राजभाषेचा दर्जा मिळाल्याने हा मराठी राजभाषा दिन हा 1965 पासून साजरा करायला सुरुवात झाली. पुढचा प्रश्न, कोणत्या अधिनियमाद्वारे मराठी भाषा महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा बनली? आणि याचे उत्तर आहे महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964. 48वा प्रश्न, राज्यगीत म्हणून महाराष्ट्र शासनाने कोणत्या गीताला मान्यता दिली? आणि याचे उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. पुढचा 49वा प्रश्न, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचे लेखक कोण आहे? आणि याचे उत्तर आहे कवी राजा बडे. मित्रो, हे जे गीत आहे या गीताला संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं. तर हे जे गीत आहे या गीताचं गायन हे कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी केलेले आहे. पुढचा 50वा प्रश्न, मराठी भाषेतील पहिला गद्य चरित्र ग्रंथ कोणता? आणि याचे उत्तर आहे लीळा चरित्र. मानुभाव पंथाचे माहीम भट्ट यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिल्या कादंबरीचे लेखन कोणी केले? आणि याचे उत्तर आहे बाबा पद्मनजी यांनी 1857मध्ये यमुना पर्यटन ही विद्वांच्या जीवनावर आधारित मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिली. या प्रश्नमंजुषेचा शेवटचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील प्रमाण ग्रंथ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे लेखक कोण? आणि याचे उत्तर आहे सच्चिदानंद बाबा. मित्रहो, आता तुम्हाला वाटेल ज्ञानेश्वरी ही तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. मात्र ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जरी ज्ञानेश्वरांनी कथन केला असला तरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यावरून नेवासा येथे सच्चिदानंद बाबांनी या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. मित्रहो, अशा प्रकारे महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित ही प्रश्नमंजुषा आपल्यासमोर सादर केली, ज्यातून आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाची नक्कीच माहिती मिळेल. मित्रहो, या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना जय महाराष्ट्र.